कुंकवाचा झाला बुक्का, बाई सौभाग्याला तुमच्या धोका. म्हणजे डॉक्टर असायला हवे होते. ज्या ठिकाणी माणसं पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र तापळकर खूप प्रचंड काम केलं त्यांनी. काय कारणं असावी की महिला अशा बंधुभावांच्या नादाला लागतात? खरंच हा नाशिकचा जो प्रकरण आहे अतिशय धक्कादायक आहे. छोट्या मुलीची ज्या पद्धतीने योनीमध्ये त्यांनी सुपारी ठेवून त्या पद्धतीने शोषण केलं जातं. कोणामध्ये दैवी शक्ती नसते. मग दैवी शक्ती असते तर स्वतःचं भलं करण्यासाठी स्वतःसाठी त्या गोष्टी का वापरल्या गेल्या? अनिसच्या बाबतीत एक आरोप केला जातो की फक्त हिंदू धर्मियांविरुद्धच जे बाबा आहेत त्यांच्याच विरुद्ध फक्त अनिस मोहीम चालवतात. नमस्कार, मी अरविंद. महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत आणि किती धक्कादायक प्रकार आहे हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे. खरं तर धार्मिक विधी आणि याच्यामध्ये महिलांना कसं अडकवलं जातंय, महिलांचं लैंगिक शोषण केलं जातंय. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र हीच आता अंधश्रद्धा आहे की काय असा प्रश्न पडतोय. आणि खरातसारखे असे अनेक बुवा बाबा आहेत जे महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांना याच्यामध्ये फसवत आहेत. महिला कशा प्रकारे फसल्या जातात आणि महिलांना याच्यातनं कसं बाहेर काढलं पाहिजे याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज नंदिनी जाधव आहेत. नंदिनी जाधव मॅडम या अनिसच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. त्याचप्रमाणे राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाच्या त्या सदस्य आहेत. नंदिनी मॅडम, महाराष्ट्र कट्ट्यावर तुमचं स्वागत करतो. नमस्कार. एकंदरीतच हे सगळं प्रकरण जे बाहेर आलंय अत्यंत भयानक प्रकरण आहे. महिला खूप मोठ्या प्रमाणात अडकण्याची शक्यता आहे. ह्या प्रकरणाकडे तुम्ही अनिसच्या कार्यकारी सदस्यपेक्षाही महिला म्हणून कसं बघता? खरंच हा नाशिकचा जो प्रकरण आहे अतिशय धक्कादायक आहे आणि त्या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त महिला भरडल्या गेलेल्या आहेत. हं. आणि जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं तेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला, की आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे की कायद्याच्या संदर्भामध्ये किंवा अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र फिरतो, पालथा घालतो हं. आणि लोकांना समजावून सांगतो. बरोबर. तरीही सुशिक्षित महिला हं. ह्या खरात बंधुभुवाच्या नादाला लागून भयानक त्यांचं शोषण झालेलं आहे. आर्थिक झालेलं आहे, शारीरिक झालेलं आहे, हं. मानसिक झालेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या गोष्टीचा निषेधच व्यक्त करते आणि त्याच्याबाबत जो कायद्याने त्याच्यावरती जी कारवाई होणं गरजेचं आहे, ती कारवाई आता चालूच आहे. ज्या महिला त्याच्यामध्ये भरडल्या गेलेल्या आहेत, त्या महिलांनाही योग्य न्याय मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे की हस्तक्षेप कुठल्याही गोष्टीचा होऊ नये आणि त्याचा जो तपास आहे, तो फास्ट ट्रॅक पद्धतीने चालणं फार गरजेचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याच्याबाबतची केस चालणं फार गरजेचं आहे. हं. अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मागणी करते. पण हे प्रकरण जेव्हा समोर आलं आणि जे व्हिडिओ व्हायरल झाले, मोस्टली ज्या महिला आहेत त्या जास्त प्रमाणात अडकलेल्या दिसतात. पण काय कारणं असावी की महिला अशा बंधुभावांच्या नादाला लागतात? आपण बघतो की त्या प्रकरणामध्ये अनेक महिला म्हणजे की सगळ्या महिलाच दिसतात. पुरुष हो. खूप कमी खूप कमी. दिसतायत हो. त्याच्यामध्ये. खरं म्हणजे महिला शिकली, सुशिक्षित झाली, पण अजूनही ह्या अंधश्रद्धेमध्ये अडकतच चाललेली आहे. म्हणजे की इथं बघितलं तर सुशिक्षित बायका जास्त प्रमाणामध्ये त्या बंधुगिरीला बळी पडण्यात आलेल्या आहेत. मग त्या बाईची कारणं काय असू शकतात? एक तर घरामध्ये तिला कुठलं स्थान व्यवस्थित दिलं हं. जात नाही. नवरा विचारत नसेल, नवऱ्याचं व्यसन असेल किंवा घरामध्ये वंशालाच दिवा हवाय, मुलगाच हवा हा अट्टहास असतो. मग अशा वेळेला कुठल्यातरी कारण बाईला मग भीती वाटत असते, की हं. माझ्या आयुष्याचं काय होणार? माझ्या संसाराचं काय होणार? मग ती कुठेतरी मार्ग शोधते. मग कोणीतरी तिला अशा बाबा-बुवांचे पत्ते सांगितले जातात आणि त्या ठिकाणी ती जाते आणि बघते. मग आजूबाजूला जे दृश्य तिला दिसतं, की इथे बरेच मोठे लोकं येतात बऱ्याच ह्याच्यामध्ये, हं. तर आपल्यालाही इथं काहीतरी न्याय मिळू शकतो आणि त्याच्यातून त्या महिला याच्यामध्ये फसत जातात. मग ते कशा फसतात ते आपण आता खऱ्या प्रकरणामध्ये पण या बघितलं. प्रकरणामध्ये म्हणजे हे प्रकरण बाहेर आल्यानंतर अगदी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे आणि बरेच जणांचे फोटो व्हायरल झाले, जे सर्वपक्षीय. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण बाहेर यायला किंवा याच्यातनं जी भीती निर्माण होती,
हे बाहेर यायला वेळ लागला असेल असं वाटतं? बऱ्याच लोकांचे फोटो राजकारणी लोकांचे असल्यामुळे बऱ्याच जणांना वाटत होतं, की यांच्यावरती यांचा वरदहस्त हो, असेल. हो. त्याच्यामुळे हे प्रकरण कारण याचे व्हिडिओ बरेचसे म्हणजे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून हो. बऱ्याच लोकांच्यापर्यंत पोहोचले गेले होते. सोशल मीडियावरती याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला होता याचा. तर म्हणजे की प्रकरण हे आधीच लोकांना कळलं होतं. ती लवकर त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं होतं. पण ती कारवाई झाली गेली नाहीये. त्याच्यामुळे म्हणजे की याचा गैरफायदा दुसरे लोकं घेतात. मग हो. ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले मोठ्या हं, हं. प्रमाणामध्ये आणि खरं म्हणजे त्या बायकांच्या ज्या महिलांचे म्हणजे की चेहराही ब्लर केला नाहीयेत, की त्यांच्या आयुष्यावरती, त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्या मुलांच्यावरती समजा मुलाने व्हिडिओ असे पाहिले, तर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ बरोबर. शकतो. तर ह्या गोष्टीचा कोणताही विचार केला गेलेला नाहीये. आणि हे जे व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल करण्यात आलेले आहेत, खरं म्हणजे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. बघतानाही लाजेने मान खाली जाते आपल्यासारख्या लोकांची. आणि जे लोकं अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करतात, म्हणजे त्यांना माझी विनंती आहे, म्हणजे की खराच चुकलेल्या आहेत, खराचं प्रकरण हे झालेलं आहे. पण ज्या महिलांचे चेहरे तुम्ही उघड-उघड दाखवतायत, तर तसं करणं फार चुकीचं आहे. या महिला पीडित आहेत आणि त्यांना आपल्याला न्याय देणं फार गरजेचं आहे. ज्या धाडसाने ह्या महिला पुढे आलेल्या आहेत. हं. त्यांनी जेव्हा हा पहिला गुन्हा दाखल झाला, त्या महिलेचं कौतुक करायला पाहिजे खरं म्हणजे, की तिने स्वतः धाडसाने तिच्या भावाच्या मदतीने ती पुढे आली हं. आणि हा पहिला गुन्हा आणि मग मग महिलांना कुठेतरी वाटतं, की मला घरातल्यांचा सपोर्ट आहे म्हणून अनेक महिला पुढे यायला लागलेल्या आहेत हं. आणि गुन्हे दाखल व्हायला हं. लागलेले आहेत. पण असं धाडस मग प्रत्येक वेळेस का नाही दाखवलं? म्हणजे आता खरात प्रकरणं ठीक आहे. पण खरात सारखे अनेक बुवा-बाबा गावागावात असतील. हे मग का बाहेर येत नसावं? काय होतं बघा, की बाईला भीती असते. जर हं. का हे प्रकरण माझं शोषण झालेलं मी जर का सांगितलं घरात, तर घरचे लोकं मला स्वीकारतील का परत? हं, हं, हं. माहेरची लोकं स्वीकारतील का? समाज माझ्याकडे कोणत्या नजरेने बघेल? ही बाईच्या मनामध्ये भीती असते आणि त्याच्यामुळे तिचं शोषण जरी झालं, तर ती स्वतःच्या घरातल्या नवऱ्याला पण सांगत नाहीये. हं, हं. आणि कुठेतरी तिला आधाराची गरज असते. मग तो आधार घरातला मिळाला नाही, तर मग हे बुवा-बाबांचाच आधार जास्त प्रमाणात घेतला जातो. हं, हं. पण आता मगाशी तुम्ही एक उल्लेख केला, की वंशाला दिवा. म्हणजे मूल होणं ही स्त्रीसाठी एक मोठी गोष्ट असते. पण याप्रमाणे खूप अंधश्रद्धा केल्या जातात. म्हणजे अ, आता घराच्या प्रकरणात 9-9 लाखाला मधाची बाटली विकली गेली आहे, हं, प्रकार झाले. पण मग अशा अंधश्रद्धा ज्यामुळे महिलांना एक हे होतं, की आम्हाला मूल पाहिजे. ही मानसिकता कुठेतरी बदलली गेली पाहिजे का नाही? हो. म्हणजे अजूनही आज समाजामध्ये बघितलं आपण, की वंशाला मुलगाच हवा आहे. हो. मग मूल होत नसेल, तरी बाई बाबाकडे जाते आणि नवस बोलतात, देवाला नवस हो, हो, बोलतात हो. आणि अशा पद्धतीने मग तिथं त्यांचं शोषण होतं. म्हणजे 350 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज सांगतात, "नवसी सायासी कन्यापुत्र होती, तो का करणे लागे पती." बरोबर. मग तुम्ही नवस बोलता अशा पद्धतीने आणि मुलगा व्हावा, मूल व्हावं यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या शरीराची अवहेलना करता. डॉक्टरांच्याकडे जाणं गरजेचं आहे, तर डॉक्टरांच्याकडे न जाता ह्या हं, अशा पद्धतीने स्वतःचं शोषण करून घेतात. हं. तर त्याच्यामुळे आपण असं हे करायला पाहिजे, की 350 वर्षापूर्वी जे तुकाराम महाराज सांगतात, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की मूल होण्यासाठी मग नवऱ्याची गरज नाहीये तुम्हाला. तुम्ही नवसच बोलला असता, मग तुम्हाला मुलं झाली असती. अशा पद्धतीचा प्रहार ते 350 वर्षापूर्वी करतो. आज आपण 21व्या शतकामध्ये शतकात आहे. आहोत. हं. तर 21व्या शतकामध्येही अजूनही मुलगाच हवा, वंशाला दिवाच हवा. आपण जर का क्रोमोझोम्सचं जर का बघितलं, हं. तर क्रोमोझोम्स लोकांना कळत नाहीत. ग्रामीण भागातल्या महिलांना तर बिलकुल त्याच्याविषयी समज हो, नाहीये. हो. त्याबाबतची जागृती होणं फार गरजेचं हं. आहे, की क्रोमोझोम्स असतात, एक्स-वाय क्रोमोझोम्स. एक्स-एक्स एकत्र आले तर मुलगी होते आणि मुलगी होते. एक्स-वाय क्रोमोझोम्स आले की मुलगा मुलगा होतो. होतो. पण ते कधी म्हणजे की ते मूल आणि मुलगा ठरलेलं असतं आधी काय हं. हे होतं. पण काही बाबा-बुवा चमत्कार दावा करतात, की मी ह्या बाईच्या पोटामध्ये मुलगी आहे आणि तिथं मी मुलाचा मुलगा आहे. मुलगा तयार करतो. अशा पद्धतीनेही दावे करणारे बाबा असतात. आणि मग बाईला म्हणजे की मुलीच झाल्या, मग मग मला घरातून काही व्हॅल्यू दिली जात नाही. वंशाला मुलगा असला तर मला कुठे समाजामध्ये आणि माझ्या घरामध्ये स्थान मिळू शकतं. मग ह्या अंधश्रद्धेमध्ये त्या बाया पडतात. हं. पण तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की नवस करणं असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी करणं असेल, अंगात येण्यासारखा प्रकार असेल. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आणि यासाठी अनीस कशा पद्धतीने काम करतात?
हे बघा बऱ्याच वेळेला म्हणजे अंगात येण्याचे प्रकार म्हणजे काय असतं, की तो मानसिक आजार आहे. हं, हं. म्हणजे हिस्टेरियासारखा मानसिक आजार असू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे की त्या बाईला जेव्हा घरातून मी वारंवार तेच सांगते, की घरात तिला कुठलंही स्थान नाही, तिच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही. हं. तेव्हा माझ्याकडे लक्ष कोणीतरी द्यावं. मग ती बाई जेव्हा त्या बाईला काय केलं जातं, वाजंत्री वाजतात, हो. धूप, दूध. उदबत्तीचा जेव्हा असा वास यायला लागतो आणि ते हळू त्या तालावरती तिच्या अंगात यायला चालू होतं. म्हणजे हा मानसिक आजार आहे. तर आम्ही बऱ्याच वेळेला म्हणजे ह्या महिलांना वाटतं, की जेव्हा माझ्या अंगात येतं, तर हं. मला बाकीचे सगळे लोकं, समाज मला हं, हं. म्हणजे की चांगल्या नजरेने बघतो. हं. माझी पूजा केली जाते. माझं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या जातात. बरोबर. जेव्हा अशा पद्धतीने सांगितलं जातं, तेव्हा मग ती बाई अनेक प्रयोग करायला बघते. हं, मग कापूर घेणं, हं. जळता कापूर घ्यायचा आणि तो हातावरती खेळवायचा, जिभेवरती ठेवायचा. ठेवायचं. मग लोकांना वाटतं, की खरंच हिच्याकडे दैवी शक्ती आहे. हो, हो. म्हणजे आम्ही जेव्हा अशा पद्धतीने हे करतात, हे प्रयोग करतात, तेव्हा अनिष्ट कार्यकर्ते आम्ही हे प्रयोग करतो, की कशा पद्धतीने बाबा-बुवा आपल्यामध्ये दैवी शक्ती आहे. जळता आगीशी मी कशा पद्धतीने खेळतो. कोणी जाळातून चालण्याचे प्रयोग करतात. कोणी अंगात येऊन हा जळता कापूर हातावरती खेळवतात आणि कधी-कधी जिभेवरती ठेवतात. बघा याच्या मागचं शास्त्रीय कारण पण मी सांगणार आहे. पण अशी कोणाकडे शक्ती नसते. पण हे कसा प्रयोग केला जातो हेही आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. हा कापूर हातावरती टाकतात, इकडे ठेवतात, इकडे टाकतात आणि मग नंतर जिभेवरती ठेवतात, हातावरती खेळवतात. भक्तांना वाटतं, की बाबाला काही भाजत नाहीये. नक्कीच बाबामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं सांगितलं जातं आणि मग त्या महिला त्या बाबांच्यावरती विश्वास ठेवतात आणि मग स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असेल तर त्या बाबाकडे येतात आणि मग त्यांची कशी लुबाडणूक, फसवणूक होते. मग याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन हं, कोणी तपासण्याचं हं, तपासतच नाहीयेत. हं, हं, कारण तिथे देवी अवतार म्हणून सांगितलेलं असतो. मग देवाला प्रश्न नाही विचारायचे. हं. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे नाही. ही शाळेतली ही अवस्था हीच आहे, हो. की प्रश्न विचारायचे नाही. हं, हं. प्रश्न विचारला की तो त्यांचा अपमान असतो तिथे. पण या बाबतीत म्हणजे आपण देवावरती श्रद्धा करतो. श्रद्धा करायला कोणाला हे नाहीये. पण श्रद्धेच्या नावाखाली जी अंधश्रद्धा चालते आणि या अंधश्रद्धेत अ, सुशिक्षित महिलासुद्धा खूप अडकत चालल्यात. मग कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोन शाळेपासूनच कमी पडत चाललाय किंवा आत्ताही आपण म्हणालात की 21व्या शतकात आहे. मग आत्ताही तो कमी पडतोय वैज्ञानिक दृष्टिकोन? अ, म्हणजे आपल्याला म्हणजे की श्रद्धा असावी, हं. पण अंधश्रद्धा असू नये. कारण आपण बघतो, की संविधानाने तुम्हाला श्रद्धेचे, उपासनेचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिलेलं दिलंय. आहे. त्याच्यामुळे कुठल्याच्याही श्रद्धेचा आम्ही अपमान कधीच करत नाहीयेत. फक्त श्रद्धेच्या नावाखाली जर एखादा बाबा-बुवा तिचं शोषण करत असेल, फसवणूक करत असेल, हं, तर मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तिथं हं, भाग घेते, हं, काम करते त्या ठिकाणी. हं. आणि म्हणजे की विज्ञानाने प्रगत झालेल्या आपण सृष्टीचा वापर करतोय. हो. पण दृष्टीचा वापर केला जात नाहीये. हं, हं, ते दृष्टी देण्याचं काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतात. हं, हं, आणि लोकांना हे सांगत असतात, की तुम्ही चिकित्सा करायला शिका. हं, याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तो पाहायला शिका. की आपण 21व्या युगामध्ये आता मोबाईल वापरतो. हं. ह्याचे आपण आज कुठे बाहेरच्या देशातल्या लोकांशी संपर्क करू शकतो. मग ही विज्ञानाने प्रगत झालेल्या गोष्टीचा तुम्ही वापर करता. पण अजूनही जुन्या परंपरेने, रूढी परंपरेने ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचाच तुम्ही अजूनही अवलंब करता. तर तो चिकित्सा करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने प्रयत्न करत असते. पालकांच्या बरोबर पण संवाद करत असते आणि शाळेच्या माध्यमातून मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आम्ही प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागृत करत असतो. हं. पण या प्रकरणामध्ये एक गंमत अशी आहे, की आता तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणाला, मोबाईलचा उल्लेख झाला. पण हे सगळे व्हिडिओ बाहेर आलेत किंवा जे सीसीटीव्ही याचा शोध तर विज्ञानानेच लावलेला आहे. तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. हो. मग तरी म्हणजे महिला फसत गेल्या, पण महिलांना जरी समज नसली, तरी घरातला जरी माहिती असेल, की याच्यामध्ये कधीतरी अडकू शकतो. हो. मग जर जो ज्योतिषी आहे, त्याला कधी कळलं नाही का, की हो आपण ना. फसू शकतो? खरंच म्हणजे हा ज्योतिषी म्हणून स्वतःला म्हणवणारा स्वतःला, की स्वतःवरती ही अशी वेळ येणार आहे हे त्याला कळायला पाहिजे होतं. हो. हे कळलं नाही. पण लोकांच्या भविष्यात काय घडणार आहे हे मात्र तो सांगत सांगतो. होता, हो. की माझ्यामध्ये कारण लोकांना माझ्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे हे दाखवायचं असतं. हं.
अशा अनेक ज्योतिषी लोकं फसवणूक म्हणजे आमच्याकडे केसेस आलेल्या तुम्हाला एक मी सांगते, हं, की एका मुलीचं लग्न झालं आणि ते हनीमूनसाठी बाहेरच्या गावी गेले. तर तेव्हा त्या मुलीची नणंद आपल्या पुण्यामधल्या एक मोठ्या ज्योतिषाकडे गेली. हं, तेव्हा त्याला सांगितलं, की ही मुलगी तुझ्या भावासाठी योग्य नाहीये. हं, तेव्हा त्यांनी लगेच तिला फोन केला. लगेचच्या लगेच तुम्ही या म्हणून सांगितलं. ती घरी आली आणि घरी आल्यानंतर मग मात्र कटकारस्थाने सगळे चालू झाले. कारण ज्योतिषाने सांगितलेलं आहे, की ही याच्यासाठी योग्य नाही म्हणून. अक्षरशः त्या मुली केस केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्या मुलीला काही न्याय मिळाला नाहीये. हं, तिचे वडील पोलीस होते. पण त्या पोलीस असूनही त्यांच्या मुलीवरती आज ही वेळ झाली. पोलिसांनी त्याच्याबाबत लक्ष व्यवस्थित घातलं गेलं नाहीये हं, आणि सगळीकडे केस करून शेवटी यांच्यावरतीच पोलिसांनी विरुद्ध केसेस घातल्या. ज्या ज्योतिषावरती केस होणं गरजेचं होतं, त्या ज्योतिषावरती केस न करता उलट ह्या मुलीच्या वडिलांवरती, तिच्या छोट्या भावावरती, सगळ्यांच्यावरती केसेस दाखल केलेल्या आहेत आणि त्या मुलीने आता तो विषय सोडून दिला. पण त्या मुलीला वाटलं की मला हा न्याय मिळू शकला नाही म्हणून तिनं लॉचं शिक्षण पूर्ण केलं. आज ती एक चांगल्या प्रकारची वकील बनली आणि ती म्हणते की मला न्याय मिळाला नाहीये, हं. पण आज मी या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा महिला आहेत, की त्यांची फसवणूक होते, त्यांना योग्य न्याय मिळत नाही, त्याच्यासाठी मी लढा देणार आहे. हो. अशा अनेक केसेस आहेत, की कुठेच त्यांना न्याय मिळाला नाही, की मग त्या पोलिसांच्याकडेही जायला तयार होत नाहीयेत. पण म्हणजे ह्याच्यामध्ये असं आहे, की पोलीस जे कायद्याचे रक्षक आहेत आपण म्हणलं जातं सो पण तेच कुठेतरी कमी पडतात का? म्हणजे असे बाबा गल्ली-गल्ली आहे. खरात हा एक मोठा मासा जरी असला, राजकीय लोकांबरोबर उठबस असली म्हणून पण पोलिसांना तेही प्रकरण आधी माहीत असणारच आहे. हो. अ, बघा जादूटोणा विरोधी कायदा आला, हं, म्हणजे की ह्या कायद्याचं नाव खूप मोठं आहे. हो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा हो. व जादूटोणा यांना प्रतिबंध हं. करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत करण्याबाबत अधिनियम 2013. 13. म्हणजे कायद्यामध्ये काय-काय दिलेलं आहे, नरबळी आहे, अघोरी आहे, अनिष्ट आहे हं, हं, आणि ह्या सगळ्याचं तुम्हाला काय करायचंय, हं. समूळ उच्चाटन उच्चाटन करायचंय. करण्यासाठी हा कायदा बनवलेला आहे. हां. मग ह्या कायद्याअंतर्गत पोलिसांना अधिकार दिलेले आहेत. हो. म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनचा जो इन्चार्ज आहे, हं, त्यांना दक्षता अधिकारी म्हणतात. हं, या दक्षता अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय आहेत, की तुमच्या एरियामध्ये, तुमच्या विभागामध्ये जर का अशी बुवाबाजी चालत असेल, तुम्हाला हं, असं प्रकरण हं, माहिती असेल, हं, तर तुम्ही सुमोटो ॲक्शन घेण्याचे अधिकार आहेत. हं, तुम्हाला तिथे प्रतिबंध करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणच्या वस्तू जप्त करण्याचे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये अशी एकही केस नाहीये झाली, की दक्षता अधिकाऱ्याने स्वतःहून आपल्या एरियातली ही बुवाबाजी बंद करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. हं. हा कायद्याचा प्रचार-प्रसार करणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या खुनानंतर हा कायदा झाला. हं. डॉक्टरांनी 18 वर्ष लढा दिला कायद्यासाठी. बरोबर. 18 वर्षामध्ये कायदा झाला नाही. हं, डॉक्टरांचा खून होतो, मग हा कायदा त्यांना करावाच लागतो. हं, हं, कायदा केला, त्याचे नियम बनवणं गरजेचे असतात. हं, ते नियम अजूनपर्यंत 12 वर्षाचा कायदा झालेला आहे. हं. 13वं वर्ष चालू चालू आहे. आहे. ह्या कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. हं, ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हं, हा कायदा तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवला नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार घडत आहेत. त्याला योग्य न्याय पोलीस पण देऊ शकत नाही, कारण पोलिसांना हा कायदा व्यवस्थित माहिती नाहीये. हं, तर हा कायद्याचा योग्य पद्धतीने प्रचार-प्रसार होणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याचं काम केलं. काम करतो. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लोकं हं, किती हं, आहेत? हं, खूप नाहीयेत. पण आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हं, शाखा आहेत. हं, हं, काम करतात लोकं. हं, हं, तिथं महिलांची संख्या खूप अतिशय कमी आहे. हं, हं, पण ज्या काही थोड्या महिला आहेत, त्या ताकदीने तिथे काम करतात. हं, पण त्यांना वाटतं, की ह्या कायद्याचा प्रचार चांगल्या पद्धतीने व्हावा. ज्या महिला अंधश्रद्धेला बळी पडतात, हं, ते कुठेतरी प्रमाण कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करतो. तसं हं, प्रशासनाची ही जबाबदारी हं. आहे, की याचा प्रचार-प्रसार पण आता व्हावा. या प्रकरणामध्ये तेच दिसून येतं, की तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं, की राज्यकर्तेच त्याच्यासोबत बसतायत. काही IAS, IPSच्या बायकासुद्धा खरातच्या प्रकरणामध्ये होत्या, असं दिसून येतं. मग एकंदरीतच जो गरीब माणूस आहे, अति सर्वसामान्य किंवा सर्वसामान्य माणूस आहे, तो हेच म्हणत असेल, की यांना जर गुण आला असेल, तर मग आम्ही का नाही जावं? मग याच्यातनं जास्त फसत जातायत ना लोकं. हो. बघा, काही ज्योतिषी तुम्ही जर का ज्योतिषांच्या
ऑफिसमध्ये जर का तुम्ही गेला, हां. तर तुम्हाला बरेचसे फोटो दिसतात. मग हं. प्रसिद्ध व्यक्ती असतात, कलाकार कलाकार असतात असतात. किंवा मग राजकारणी लोकं असतात. सगळ्यांच्या बरोबरचे फोटो तिथे हं, असतात. हं, मग जेव्हा येणारा व्यक्ती असतो, तो बघतो, प्रभावित होतो. हं. अरे, या बाबाचं बहुतेक बरेच लोकांचे हे केलेत म्हणून हे फोटो लावलेले आहेत, दिसतायत त्याच्यामध्ये. मग तो विश्वास वाढला जातो. काही ज्योतिषी असतात, की अशा गोष्टीचा प्रचार-प्रसार पण करतात, की यांना असा गुण आलेला आहे. हं, हं, त्यांच्या सगळ्या समस्याचं निवारण आम्ही केलेलं आहे. हं. अंकशास्त्राच्या माध्यमातून फेस रीडिंग केलं जातं. हो. अशा पद्धतीने हे केलं जातं. मग तुमच्यातले दोष सांगितले जातात, कुंडली पाहिली जाते, शनी कुठे आहे आणि या अशा पद्धतीने पण लोकांना सांगितलं जातं. आणि मग तिथे मात्र त्यांच्या लोकांची फसवणूक होते. हं, कारण हे फोटो बघतात. हं. मग अशा गोष्टीचा जेव्हा तो बाबा प्रचार-प्रसार करतो, सोशल मीडियावरती उघडपणे करतो, करतो. हो. मग तुम्ही कायद्यामध्ये काय दिलेलं आहे? कायदा कारण वाचलाच नाहीये ना, की अशा गोष्टीचा प्रचार-प्रसार करणं हा कायद्याने गुन्हा आहे. हं. मग हे गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची, प्रशासनाची जबाबदारी आहे. ते किती केले गेलेले आहेत? कुठलेही केले जात नाहीत. म्हणून आज तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं तर असे बाबा-बुवा भरपूर भरपूर प्रमाणामध्ये प्रमाणात. आपल्या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीच्या प्रचार-प्रसार करतात. गुन्ह्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत अनीसने काम कायदा जरी नियम बनवले नसतील, तरी असे कोणत्या मोठ्या केसेस अनीसच्या याच्यातून बाहेर आलेल्या आहेत? अ, काही उदाहरणं म्हणजे? हो. आता मी पुण्यातलं तुम्हाला उदाहरण सांगते, की पुण्यामध्ये पोलिस स्टेशन वगैरे पण सांगत नाहीये. 2 महिला आहेत, सुशिक्षित आहेत, हं, हं. डॉक्टर आहेत, एक क्लासेस घेणारे आहेत. तर त्या महिलांचे एक दवाखाना चालत नाहीये, क्लासेस चालत नाहीत. चालेल. मग त्यांना सांगितलं, तुम्ही एक आमच्या इथं बाबा येतात त्यांना विचारा. त्या बाबाकडे ते गेले. त्यांनी सांगितलं, तुमच्यावरती करणी झालेली आहे. हं. मग करणीची ही पूजा करावी लागेल, ती पूजा करावी लागेल. सगळ्या पूजा केल्या आणि नंतर मग त्यांनी सांगितलं, की त्यांनी त्यांची योनी पूजा पण केली. म्हणजे ह्या सुशिक्षित बायका आहेत त्याच्यामध्ये. पण आपल्यातले काही म्हणजे की आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट मिळायला पाहिजेल आहे, की माझे क्लास चांगले चालायला पाहिजे, माझा दवाखाना चांगला चालायला पाहिजे. तुम्ही लोकांच्यावरती इलाज चांगला करा ना, लोक हं, तुमच्याकडे येतीलच. हं. किंवा त्या पद्धतीने तुमचं हॉस्पिटल एखाद्या कुठल्यातरी आतल्या भागामध्ये म्हणून तुमच्या हॉस्पिटलचं, दवाखान्याचं लोकांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. क्लासेसची माहिती पोहोचत नाहीये. पोहचत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे पण त्यांना वेगळ्या पद्धतीने हे चुकीच्या पद्धतीने ह्या बाबाकडे गेले, तिथं शोषण झालं. हं, ही एक केस आहे. पिंपरी चिंचवडसारख्या एका ठिकाणी, की 3 भाऊ आहेत आणि त्यांच्या घरामध्ये तिघा भावांना 3-3 मुली आहेत. हं. आणि त्यांना मुलगा नाहीये, वंशाला दिवा नाहीये. म्हणून त्यांनी एका बाबाला ओळखीच्यातून त्यांनी म्हणजे कोकणातला तो बाबा होता आणि त्याला घरी बोलवलं. मग त्यांनी पूजा वगैरे मग त्या बाबाने त्यांना सांगितलं, "मी जी पूजा करणार आहे, तर ती पूजा कोणाला तुम्ही सांगायची नाहीये. मी प्रत्येकाला आतमध्ये एकेकांना बोलवणार आहेत आणि मी ज्या व्यक्तीशी बोलेल त्या व्यक्तीनं एकमेकाला ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत. हो. तुम्ही जर का सांगितलं, तर त्याचा प्रभाव निघून जाईल." हं, आणि अशा पद्धतीने रोज एकेका मुलीला म्हणजे की 14 वर्षाची, 17 वर्षाच्या मुली आहेत, त्या प्रत्येक मुलीचं तिथं काय केलं हं, झालं, हं. शोषण गेलेलं आहे. लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्या मुलींच्या मनामध्ये भीती घातली. तुम्ही जर का सांगितलं, तर तुमच्या आई-वडिलांना मारू, तुझ्या बहिणीला मारून टाकू. त्याच्यामुळे त्या मुली बोलायला तयार नव्हत्या. हं. मग जेव्हा त्या एका मुलीला 17 वर्षाची मुलगी होती, त्या बाबाने पळवून नेलं. तेव्हा मग त्या घरातल्या मुलींना भीती वाटायला लागली आणि त्या रडायला लागल्या. मग त्यांनी सांगितले, की "तो ताईला मारून टाकेल" वगैरे असं म्हणायला लागल्या. मग ते बोलताना ते पूर्ण काही सांगत नव्हते, पण त्यांच्या मनामध्ये भीती होती. हं, हं. मग त्यांच्याच ओळखीच्या लोकांनी सांगितले, की "अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तुम्ही अ, जा आणि मग माहिती द्या अशा-अशा पद्धतीचे." ते आमच्याकडे आले आणि हं, आम्ही त्यांचं समुपदेशन केलं. हं. म्हणजे त्या मुली, छोट्या-छोट्या मुली एक-एक गोष्टी सांगत होत्या भयानक म्हणजे की शहारे येणारे प्रसंग होते. म्हणजे छोट्या मुलीची ज्या पद्धतीने योनीमध्ये त्यांनी सुपारी ठेवून त्या पद्धतीने शोषण केलं जात होतं. महिलांच्या संपूर्ण अंगाला लिंबाचा रस लावला जायचा. त्यांचं शोषण, लैंगिक शोषण केलं जात होतं. म्हणजे ह्या भयानक प्रकार ती केस आता याच्यामध्ये चालू आहे. आता हं, सध्या हं. याच्यामध्ये हं. कोर्टामध्ये चालू आहे त्याच्याविषयी. म्हणजे गेली 7-8 वर्ष झालं, की आता यांना मदत मिळणं जी गरजेची आहे, ती लगेच मदत मिळाली गेली नाहीये झालं. त्याच्यामध्ये. कॉम्पन्सेशन मिळणं जे गरजेचं होतं त्या मुलींना,
पण ते काही गोष्टी नाही. पण ह्या केस उभी राहायला साधारण 7 ते 8 वर्ष लागली, ह्या हं, गुन्हा हे करण्यासाठी. हं. म्हणजे की काय होतं, की जेव्हा एखादी घटना घडते, तर तिथं घडणाऱ्या गोष्टी किंवा तिथं मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे की पोलीस जेव्हा पंचनामा करतात, त्यांच्या घरामध्ये ज्या सापडलेल्या काळ्या बाहुल्या असून देत किंवा अशी काही पुस्तकं असतात काही म्हणजे की जादूटोणा करण्याची काही, करण्याच्या. हे सगळं जप्त करायला पाहिजे. हे पोलिसांनी कोर्टामध्ये सादर करणं फार गरजेचं असतं. कारण तो पुरावा म्हणून वापरता येतो. हं. आणि अशा अनेक घटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अ, उघडकीस आणलेल्या आहेत. कारण ते जेव्हा पोलिसांच्याकडे जातात, तेव्हा पोलीस केस दाखल करून घेत नाही हं. किंवा दाखल केली तरी त्याच्यामध्ये जादूटोणा कलम लावलं कलम जात लावला नाहीये. जातो. हं. मग त्यासाठी भरपूर लढा द्यावा लागतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना. आता तुम्ही बोलताना जो उल्लेख केला त्यातनं मला प्रकर्षाने जाणवलं, की अंधश्रद्धा करत असताना आम्हाला काहीतरी फायदा होईल, यापेक्षाही भीती दाखवून भीती. त्यामध्ये जास्त प्रमाणात अडकवलं हो, जातं. हो. मग आत्ता आपण इथं बोलतोय, आपलं शूट चालू आहे. खरातचं प्रकरण बाहेर आलंय, तरीसुद्धा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेची गोष्ट आत्ताही घडत असू असू शकते. हो. मग याच्यातनं काही शिकणं का कारण खरातपेक्षाही त्याआधी राम रहीम झालं किंवा आसाराम बापूंसारखे मोठे जे आहे ते महाराष्ट्राच्याच नाही तर देशाचं पण समजलं. याच्यातनं का कोणी काही शिकत नाही? म्हणजे आपण आता बघतो, की आसाराम बापूंचं प्रकरण आहे किंवा राम रहीम आहेत, खराचं प्रकरण आहे. ते आत्ता एक त्या गोष्टी चाललेल्या आहेत. सातत्याने मीडियामुळे लोकांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचण्याचं पोहोचतायत. काम काम. चाललेलं आहे. म्हणजे त्या निमित्ताने लोकं जागृत तरी होऊ शकतात, की बाबा अशा बाबा-बुवांच्याकडे जाणं हं, किती धोकादायक आहे. तिथं शोषण केलं जातं. हं. तर याच्यातून आपल्याला काहीतरी शिकणं फार गरजेचं आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्र असेल हं. किंवा भोंदू बाबा किंवा बुवाबाजी हे याला कसं एकच म्हणता येईल, की याच्यामध्ये काही फरकट म्हणजे फरक असतो काय? नाही, आता आपण बघतो खरातनी काय केलं, अंकशास्त्र सांगत होता. म्हणजे हो, की तो तर 10वी नापास आहे. हो, अंकाची मोड करून मग तो लोकांना सांगायचा, हो. की कोणते नंबर वगैरे याच्याप्रमाणे. हं, ज्योतिष लोकं पण काय करतात, ज्योतिष लोकं पण अशा या पद्धतीने हे करतात. म्हणजे तिन्ही जर का बघितले ना, हं, म्हणजे भोंदूगिरीच्या कॅटेगरीमध्येच साधारण हे येतात. हं, अंकशास्त्र सांगून किंवा मग तुमच्या वास्तूमध्ये दोष आहेत असं सांगून, अशा अनेक गोष्टी या पद्धतीने केल्या जातात. त्याच्यामुळे म्हणजे बंधू कोणीच राहिले नाही. सगळेच बंधू आलेले आहेत ह्या हं, ह्याच्यामध्ये. हं, म्हणजे ज्योतिष याचं पण जादूटोणा ह्याच्यामध्ये घेणं फार गरजेचं आहे. हं, अनेक केसेस तुम्ही जर का बघितल्या, की ज्योतिष बघायला गेला आणि तिथं त्यांची फसवणूक झालेली हं, आहे. हं, मग तिथं शारीरिक पण होतीये, मानसिक पण होतीये, आर्थिक पण होतीये. हं. म्हणजे आता हा खराचं प्रकरण चालू असताना वसईत प्रकरण घडलंय. हो. तिथं मग ते अवतारी बाबा सांगून मग शंकर आणि मग अशा पद्धतीने मग महिलांना तर जास्तीत जास्त महिला फसण्याचं प्रमाण हेच असावं का? नाही आता वसईची जी केस आहे, हं, जो वैद्यबाबा म्हणून कोणतरी आहे ते, ते स्वतःला शंकराचा अवतार समजतात. हो, आणि मग जेव्हा म्हणजे अध्यात्माच्या नावाखाली ती महिला त्यांच्याकडे हं, सोशल मीडियाच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्कात आली वगैरे. मग त्यांनी सांगितलं म्हणजे की मी म्हणजे शंकराचा अवतार आहे आणि मग त्या महिलेला सांगितलं की तू माझी पार्वती आहे. हं. आणि असा अवतारी व्यक्ती आहे असं सांगून एखाद्या महिलेचं लैंगिक शोषण करणं, करणं. हे खरं म्हणजे ह्या जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. हं, म्हणजे तुम्हाला जर का कायद्यामध्ये बघितलं हं, याच्यामध्ये, हं. की याच्यामध्ये पण आसाराम बापू पण म्हणायचे, "तू माझी मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा. राधा हो, आहे." हो. असं सांगूनच फसवणूक केली जायची. हं, हं, त्याच्यामुळे लक्षात घ्या, कोणी कोणाकडे कोणताही अवतार नसतो. हं, ही निव्वळ फसवणूक असते. हं, कोणामध्ये दैवी शक्ती नसते. हं. मग दैवी शक्ती असते, तर स्वतःचं भलं करण्यासाठी स्वतःसाठी त्या गोष्टी का वापरल्या का? गेल्या नाहीत? हं, हं, हा लोकांचं भलं करण्यासाठी त्या गोष्टी वापरल्या जातात हं, आणि म्हणजे यांच्यावरती जेव्हा गुन्हे दाखल होतात, तर ह्या लोकांना कळत नाही, की माझ्यावरती गुन्हे दाखल होतात. हं. हे कळायला पाहिजे ह्या लोकांना. मॅडम अनिसच्या बाबतीत एक आरोप केला जातो, की फक्त हिंदू धर्मियांविरुद्धच जे बाबा-बुवा आहेत त्यांच्याच विरुद्ध फक्त अनीस मोहीम चालवत आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे की आम्हाला म्हणतात, की तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात काम करतात. हे लक्षात घ्या, की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जात-पात ह्या गोष्टी मानत बसत हं, नाहीये. म्हणजे आम्ही जाती कुठल्या मानतो? हं, 2 आहेत. एक स्त्री आणि पुरुष. हं, हं, आणि धर्म आमच्यासाठी माणुसकी महत्त्वाचा आहे. हं,
म्हणजे की आमच्या ह्या कायद्याच्या अंतर्गत जर का पहिल्यांदा तुम्ही बघितलं जादूटोणा कायदा आला, पहिलं जे गुन्हा दाखल झाला, तो नांदेडच्या मुस्लिम बाबावरती झालेला आहे. हां. म्हणजे इथं अशा पद्धतीने प्रचार-प्रसार केला जातो, की अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिंदू धर्माच्या विरोधामध्ये काम करतात. हं, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधीही कुठल्याही हं, हं, धर्माच्या विषयी हं, हे करत नाही. हिंदू हं. धर्माविरोधी काम करत नाहीये. अंधश्रद्धेचे निर्मूलन करत असताना किंवा असे बुवा-बाबा किंवा बंधुगिरीच्या विरोधात तुम्ही आवाज उठवत असताना, असा काही धोकादायक प्रकार तुमच्या सोबत घडलाय की बाबा ते जीवावर बेतण्यासारखं काय होतं? नाही, आमच्या अनेक कार्यकर्त्यांच्यावरती असं झालेलं आहे. पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी अ, काही बाबांच्या म्हणजे मला आता त्या बाबांचं नाव आठवेना, पण आमच्या 2 कार्यकर्त्यांना त्या बाबांच्या उचलून नेलं होतं. त्यांना हं, मारहाण केली होती हं, एक 8-10 वर्षापूर्वी. सातारला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरतीही हं, ह्या बंधूबाबांच्या ह्यांनी मारहाण केली होती. म्हणजे अशा अनेक किस्से आहेत, हं, की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करताना जीवावरती उदार होऊनच काम करणं गरजेचं असतं. पण समाजातल्या काही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, समाजातल्या ह्या लोकांना वाचवण्यासाठी हं, आम्ही जे प्रयत्न करतो, त्याच्यामुळे आमची जीवाची आम्हाला फिकीर नाहीये. आम्हाला वाटतो हा समाज सुधारला पाहिजे. हं, हं, त्याच्यामुळे माणसाला एक ना एक दिवस मरायचंच आहे. हं, आपण जर का मरणाच्या भीतीने जर का काम नाही केलं, हं, तर मग त्याला अर्थ नाहीये. आपलं मरण काय रस्त्याने चालता-चालता आपल्याला एखादा ट्रक कधी उडवून जाईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे मरणाला आम्ही घाबरत नाही. हं, पण काम मात्र आम्ही हं. करत राहतो. मला याच्यावरूनच डॉक्टरांची आठवण आली, की जेव्हा डॉक्टरांचा खून झाला किंवा त्यांना मारण्यात आलं, किती हे काम पुढे नेत असताना डॉक्टरांची किती आठवण येते आणि आत्ता खरात प्रकरणाकडे डॉक्टरांनी कसं बघितलं असतं? म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं म्हणजे की त्यांचा खून म्हटलं तरी मनाला एक आमच्या यातना होतात. हं, म्हणजे डॉक्टर असायला हवे होते. असं सातत्याने आम्हाला वाटतं. त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, आज आम्ही कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी गेलो, तर डॉक्टरांचं नाव घेतलं जातं, हं, की डॉक्टर इथं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्या-कोपऱ्यामध्ये डॉक्टर पोहोचलेले आहेत. हं. एवढं काम त्यांनी केलेलं आहे. आता आम्ही जेव्हा फिरतो, तर आम्हाला गाडी आहे, सगळं आहे. पण डॉक्टर तेव्हा लाल गाडीतून, डब्यातून प्रवास करायचे प्रवास आणि करायचे. गावातल्या हं, ज्या ठिकाणी माणसं पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खूप प्रचंड काम केलं त्यांनी. हं. म्हणजे इतकं काम केलं आणि हे काम लोकांना नको होतं, की नको अशा होतं. पद्धतीने डॉक्टरांना ज्या पद्धतीने त्यांनी खून केला. म्हणजे की त्यांना वाटत होतं, की डॉक्टरांच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या, हं. म्हणजे डॉक्टरांचे विचार संपतील संपतील. असं वाटत हं, होतं. हं, पण विचार संपले नाहीत. त्या हं, विचाराला चालना मिळाली हं, आणि आज अनेक कार्यकर्ते हं. गावागावातले स्वतःचा घर, संसार, नोकरी सांभाळतात. काही जणांनी नोकरी सोडून सोडून. याच्यामध्ये काम हं. करतात. कारण हे खूप मला महत्त्वाचं वाटतं काम तुम्ही आहे. सुद्धा त्याचंच उदाहरण हो, आहात. हो. मी डॉक्टरांचा खून झाल्यानंतर ह्या समितीमध्ये आले. हां, हां. आणि मी माझा व्यवसाय काय होता, मी खरं म्हणजे खेळाडू आहे. मी खूप धाडसी आणि अशा ह्याची असल्यामुळे हो. म्हणजे डॉक्टरांचा खून हा मनाला लागलेला खूप मोठा हे होता, की अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचं काम करणारा हा हं, माणूस हं, आणि त्यांच्या अशा पद्धतीने खून होणं, मग आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे. हं, मी एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते आणि आपण काय करतो, स्त्रियांचं बाह्य सौंदर्य वाढवण्याचं काम हं, करतो. हं, हं. मग तेव्हा मात्र वाटलं, की आपण स्त्रियांचं आंतरिक वैचारिक सौंदर्य वाढवणं फार गरजेचं आहे आणि मी गेली 12 वर्ष म्हणजे 13 वर्ष झालं मी या समितीमध्ये डॉक्टर असताना थोडे 1 वर्षभरच मला काम करण्याची त्यांच्यावर संधी संधी मिळाली. मिळाली. पण मी ॲक्टिव्हली काम करत नव्हती. पण आता मी ॲक्टिव्हली काम करते. म्हणजे की जादूटोणा कायद्याच्या हं, प्रचार-प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला आहे. आता मेळघाटातली जवळ-जवळ 90 दिवसाची आमची मोहीम चालली, की आदिवासी भागामध्येही अंधश्रद्धा आहेत. हं, लहान मुलांच्या पोटावरती चटके दिले जातात, त्याच्यात त्यांचे मृत्यू होतात. हं, हं, तिथं डाकीण ठरवण्यात येतो. हं. मग अशा 324 गावामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सगळा खर्च केलेला आहे हो. तिथे हं. आणि तिथं कायद्याचा प्रत्येक गावामध्ये एक पोस्टर लावण्यात आलेलं आहे जादूटोणा विरोधी कायद्याचं. कायद्याअंतर्गतचं, की त्या लोकांना कुठेतरी या कायद्याचाही धाक बसणं गरजेचं आहे. तिथल्या बाबा-बुवांना. कारण तिथे आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी बाबा-बुवाकडे जातात हं. आणि मग अघोरी उपाय केले केलं जातात जातं. आणि आपल्याला आमचा आग्रह असा नाहीये, की आता आम्ही मेळघाटात गेलो, की तिथं ते लगेच तिथं कलमच लावायला पाहिजे हा हां, आग्रह हां, नाहीये. हां. आमचं
परिवर्तनावरती विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्ही कायद्याचा प्रचार-प्रसार केलेला आहे. पण आता प्रत्येक लोकांना माहिती झालेलं आहे, यापुढे जर का त्यांनी चूक केली, तर त्यांच्यावरती जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी आमची हं, इच्छा असते. खर्चाचा विषय आला म्हणून विचारतो, की म्हणजे आता अनीस जे सगळं काम करतंय, पण ज्या नाशिकमध्ये हा भयंकर प्रकार उघडकीस आला, तिथं आता थोड्या दिवसांनी किंवा पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. आणि मग एवढा सगळा कुंभमेळा खर्च केला जातोय आणि तुम्ही मेळघाटाचंही उदाहरण दिलं, तिथेही खूप प्रमाणात आरोग्यसेवा पोहोचलेल्या नाहीयेत. मग याच्यातला काही खर्च जर या सगळ्या गोष्टीत केला, तर पुरोगामी महाराष्ट्राला त्याच्यातनं चालनाच मिळणार आहे. बरोबर आहे, की हा इतका पैसा या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी खर्च केला जातो, तर हा जादूटोणा विरोधी कायदा आहे हं, किंवा समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तो म्हणजे तो पैसाही खर्च करण्यात येणं फार गरजेचं आहे. हं, कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याची म्हणजे आता हा सगळा खर्च महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण खर्च करते हं, आणि कायद्याचा प्रचार असून दे किंवा मोहीम असून दे, हं, ह्या सगळ्याही हा खर्च अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून हं, केला जातो. म्हणजे आमच्यावरती आरोप केले जातात, ह्यांना बाहेर फॉरेन फंडिंग मिळालं जातं. हं, तर आम्हाला कुठलंही बाहेरचं फॉरेन फंडिंग नाही. आमचा एक दिवाळीचा अंक निघतो. त्यावेळेला जाहिरातीसाठी वेगवेगळे आम्ही पैसे गोळा करतात आमचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी जाऊन. हं, काही देणग्या मिळालेल्या जातात. हं. त्याच्यातून हा सगळा खर्च आमचा चालतो चालतो. सगळा हं, ह्याच्यामध्ये. तर आम्हाला असे पैसे मिळतात, तर आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. हं, तर प्रशासनाकडे भरपूर त्यांच्याकडे पैसे असतील, ते पैसे त्यांनी अशा ह्या हं. ज्या अंधश्रद्धा वाढत चाललेल्या आहेत, त्या कुठेतरी रोखण्यासाठी कायद्याचा प्रचार-प्रसार करणं फार गरजेचं आहे. मला खरं तर 2 प्रश्न आता विचारायचे आहेत, की हे जे प्रकरण खराचं झालं, याच्यामध्ये अनीसनी कशा पद्धतीने आत्तापर्यंत काय पावलं उचलली आहेत? आणि याच्यामध्ये ज्या कोणी महिला हे झाल्यात किंवा इतरही प्रकरणात ज्या कोणी महिला अंधश्रद्धेच्या नावाखाली लैंगिक शोषण झालं असेल, त्यांना समाजात परत मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? म्हणजे ह्या जेव्हा घटना घडलेल्या आहेत, म्हणजे की आधीपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिकचे कार्यकर्ते त्या प्रकरणामध्ये होतं, याच्याविषयीची वेळोवेळी पोलिसांना कल्पना दिली हं, जात होती. अशा हं, पद्धतीने ते भोंदूगिरी चालते वगैरे अशा पद्धतीचे. म्हणजे काही कार्यकर्त्यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या त्या ठिकाणच्या ह्याच्यामध्ये वगैरे. पण आमचे कार्यकर्ते काही कारण जिथं बुवाबाजी चालते त्याबाबतचा आवाज उठवत राहणं हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कामच आहे. तर जेव्हा ही घटना घडली तेव्हा लगेचच आम्ही जे आपले सदानंद दाते सर आहेत, महासंचालक, पोलीस महासंचालक. पोलीस हां. महासंचालक. आमची एक टीम आहे. हं, ती टीम जाऊन त्यांना भेटून आली, की जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गतचे हं, 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 कलमं त्यांच्यावरती लावण्यात येणं फार गरजेचं आहे किंवा समाजामध्ये ज्या अनेक बाबा-बुवा आहेत, आम्ही ती लिस्ट तुम्हाला देऊ आणि तुम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा. तर आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही आता संपूर्ण अ, म्हणजे जे बाबा-बुवा सोशल हो. मीडियाच्या हं, माध्यमातून हं, स्वतःचे जे प्रचार-प्रसार करत असतात चुकीच्या पद्धतीचे, आमच्या आजूबाजूला असणारे जे बाबा-बुवा आहेत, ज्यांची फसवणूक होत आहे, आमचे मोबाईल नंबर त्याच्यामध्ये काही डिक्लेअर केलेले आहेत हं, पेपरच्या हं, हं, माध्यमातून. तर लोकं आम्हाला आता म्हणजे की संपर्क करायला लागलेले आहेत. ती एक लिस्ट तयार करून आम्ही ती पोलीस महासंचालकांच्याकडे आम्ही देणार देणार. आहोत. हं, हं, त्या पोलीस स्टेशनला भेटून ही अंधश्रद्धा निर्मूलनचा एक हं, कक्ष बनवण्यासाठी जी-आर 1 वर्षापूर्वी निघालेला आहे, की प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलनचा कक्ष बनवण्यात यावा. पण पोलिसांच्या माध्यमातून ते पण झालेलं नाहीये हं, अजूनपर्यंत. हं, तर तो कक्ष करावा. त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, डॉक्टर, अनिष्टचे कार्यकर्ते घेणं आणि वेळोवेळी त्यांच्या मीटिंग होणं गरजेचं आहे. हं. तर अशा पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न पण करत आहे. आणि महिलांच्या बाबतीत म्हणजे महिला याच्यातल्या ज्या पीडित महिला आपण म्हणू, पीडित महिला बाहेर काढण्यासाठी किंवा समाजात त्यांना पुन्हा कारण खराच्या प्रकरणात काय होईल मॅडम, की आता ज्या महिलांची नावं नावं जरी नसली आली किंवा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर किंवा खरातकडे जाणाऱ्या दुसऱ्या ज्या महिला असतील, त्यांच्या कुटुंबात मग असं त्यांचा जर असा संशय आला, की असं होऊ शकतं, तर या प्रकरणामध्ये काही महिला आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न करू हो. शकतात.
म्हणजे हे जे प्रकरण आता महिलांच्या बाबतीतलं जे काही प्रकरण खराचं प्रकरण आलं आणि त्याच्यामध्ये महिलांचं जे ज्या पद्धतीने शोषण झालंय आणि आता त्या महिलाही पुढे यायला लागल्यात. खरं म्हणजे ज्या तक्रार करायला महिला पुढे आलेल्या आहेत हं, खरं हं. त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण त्यांना आता जाणीव झालेली आहे, की हो, अरे हो. आपल्यावरती अत्याचार झालेला आहे, हं, पण समाजातल्या इतर महिलांच्यावरती अत्याचार होऊ नयेत हं, म्हणून त्यांनी त्यासाठी त्याच्यासाठी म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत. हं, तर त्यांच्या घरच्या लोकांनीही त्यांना योग्य पद्धतीने हं. म्हणजे सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. त्या बाबाकडे गेल्याची कारणं घरच्या लोकांनी शोधणं फार शोधले पाहिजे. गरजेचं आहे. हो. त्या गेलेल्या आहेत, त्या स्वतःहून गेलेल्या नाहीत. हं, काहीतरी घरातली कारणं आहेत, हं, त्याच्यामुळे त्या बाबापर्यंत पोहोचले गेलेले आहेत. हं, तर त्या महिलांनाही त्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्या महिलांचं समुपदेशन करण्याची गरज आहे. कुटुंबाचं समुपदेशन करण्याची गरज आहे. हं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून डॉक्टर हमीद दाभोळकर आहेत, ते हं. म्हणजे सायकॉलॉजिस्ट. हां, हां. तर तेही चांगल्या पद्धतीने हं, हं, समुपदेशन ह्या महिलांचं करू शकतात, कुटुंबाचं करू शकतात. प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि यांना कुठेतरी त्या महिलांना कुठेतरी एक घरचा आणि समाजाचा एक सपोर्ट चांगला असणं फार गरजेचं आहे. नाहीतर त्या महिलांनी म्हणजे हं. तुम्ही जसं म्हटला, की अशातून काही महिलांनी आत्महत्या वगैरे अशा गोष्टीकडे वळू नये. वळू नये. हं, त्यांनी स्वतःला सांभाळावं हं, आणि चुका झालेल्या आहेत. आता ती चूक सुधारण्याची वेळ आलेली आहे. स्वतःची चूक सुधारता त्यांनी समाजालाही ह्या घटना घडू नयेत म्हणून त्या पोलिसापर्यंत पोहोचण्याच्या आहेत. अनेक महिला आहेत, ज्या म्हणजे 150च्या 200 महिलांचं शोषण झालेलं आहे हं. असं आपल्या पुढे पुढे. समोर हो, हो. मीडियाच्या माध्यमातून कळतंय. तर ज्या महिलांचं शोषण झालंय त्यांनीही समोर यावं आणि याबाबतची तक्रार पोलिसांच्याकडे करावी. त्या महिलांचं नाव गुपित ठेवण्यात येईल हं. आणि म्हणजे की जितकं ह्या बाबावरती केसेस दाखल करता येतील आणि त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं प्रशासनाची जबाबदारी आहे. मॅडम, तुम्ही सगळं काम करतायत. मगाशी डॉक्टरांचा उल्लेख झाला. त्यानंतर खूप कार्य अनिसचं पुढे गेलेलं आहे. पण आणखी एखादं असं काही उदाहरण आहे का ज्याच्यामध्ये कसे बाबा तुम्ही पकडलेत म्हणून? हां. अ, एक उदाहरण आमच्याकडे आहे. पाटसच्या या ठिकाणी हं, एका डोंगरावरती मोठं म्हणजे की हजारो लोकं त्या ठिकाणी हं, येतात हं. आणि तिथे एक महिला भोंदूगिरी करणारी आणि 2 पुरुष असे 3 लोकं फसवणूक करायचे आणि बरेच लोकं जायचे तिथं की मूल होत नाही म्हणून. हं, हं. मग तिथे जायचे आणि तिथं बऱ्याच जणांची फसवणूक होत होते. पण लोक तक्रार करायला कधी पुढे येत नाहीयेत. मग त्याच्यामुळे पोलिसांच्या मदतीने म्हणजे बऱ्याच वेळेला पोलिसांची आम्हाला जेव्हा अशा काही गोष्टी असतात, काही-काही हं, ठिकाणी हं, आम्हाला मदत पण होते. हं, मग आम्ही पोलिसांच्या मदतीने म्हणजे म्हणजे मीच स्वतः तिथे एक हे झाली ना आमचे कार्यकर्ते नवरा-बायको हं. आम्ही हे केलो. म्हणजे त्या ह्यानी दृष्टीने आम्ही गेलोच नव्हतो. गावातलेच लोकांच्याकडून कपडे जमा केले. हो. मग ते थोडं गावरान असं हे केलं आपण हां. वेशभूषा केली आणि पोलीस पण एक महिला पोलीस आणि एक ते पण कुटुंब बनलं आणि त्या ठिकाणी आम्ही डमी गिराईक म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं, की लग्नाला आमच्या 20 वर्ष झालेले आहेत, मूल होत नाहीये. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, की म्हणे तुम्हाला एक चांदीचा पाळणा तुम्हाला द्यावा लागेल. हं, 40,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. मग आम्ही म्हटलं, की आमच्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत. कारण ₹1000 आम्ही तुम्हाला देऊ शकतो. मग त्या 1000च्या नोटा आम्ही आधीच हे करून घेतल्या होत्या हं, पोलिसांच्याकडे हं, नंबर वगैरे. हं, मग त्या 1000च्या नोटा म्हटलं, की आता आम्ही एवढे देऊ. मग नंतर तो विधी आपण करूया म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी माझ्या ओटीमध्ये हं, एक नारळ टाकला आणि एक पुडी टाकली हं, आणि त्यांनी सांगितलं, हे पुडीमधलं तो गांजा होता खरं म्हणजे. म्हणे, "हे तुम्ही रात्री झोपताना कासव छाप जसं लावलं जातं, तसं रूममध्ये लावा हं, आणि बघा तुम्हाला 1 महिन्यामध्ये त्याचा गुण येणार आहे." हं. म्हणजे तो गांजा होता आणि अशा पद्धतीने गांजाही म्हणजे ओटीमध्ये टाकतात मोठी. आणि म्हणजे त्याचं एक प्रकारचं व्यसन लागू शकतं हो, लोकांना बरोबर. त्याच्यामध्ये. मग त्या म्हणजे बाबाला पकडताना हजारो लोक होते त्या ठिकाणी. हं, हे केलेले. हं, पण त्यातून पोलिसांनी, अनिष्ट कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवावरती उदार होऊन त्या बाबा-बुवांचं बिंग फोडलं आणि त्या तिघांनाही तिथं अटक करून ज्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला आधी बाहेर काढलं, मग नंतर बाबा-बुवांना काढलं.
म्हणजे खूप धाडसी आम्ही कार्यकर्त्यांनी तिथं खरं म्हणजे काम केलं आणि ते पोलिसांच्या सहकार्य मिळालं म्हणून. जर का आम्ही अनिष्टचे कार्यकर्ते म्हणून गेलो असतो, तर नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला मार खावा लागला असता. नक्कीच. पण तुम्ही आता हे उदाहरण दिलं. पण ह्या बाबा-बुवाला आणि भोंदूगिरीला महिला कशा प्रमाणात फसतात? म्हणजे अशी काय भोंदू बाबा दाखवतात, की बाबा त्यामध्ये महिला फसल्या जातात? बघा, त्याच्यामध्ये काही प्रयोग केले जातात. महिलांची प्रयोग दाखवून कशा पद्धतीने फसवणूक केली जाते, हे तुमच्या लक्षात येईल. आता मी एक प्रयोग करून दाखवणार आहे तुम्हाला. इथं माझ्याकडे कुंकू आहे. याच्यामध्ये कुंकू घेतलेलं आहे आणि हे कुंकू मी ह्या हातावरती देणार आहे आणि मी हे कुंकू हातावरती या वाटीतलं कुंकू दिलेलं आहे आणि मी एक मंत्र म्हणणार आहे आणि मंत्र म्हणून ह्या बाटलीतलं पाणी, म्हणजे हे पाणीच आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल याच्यामध्ये काही ॲसिड वगैरे आहे का? पण हे पाणीच आहे. मी या हातावरती असं टाकणार आहे आणि हे कुंकू मी टाकलेलं आहे हातावरती. मूठ बंद करायची. मंत्र म्हणणार आहे आणि मंत्र म्हटल्यानंतर डोळे उघडायचेत आणि हळू तुम्ही तुमची मूठ उघडायची आहे. हळूहळू तुमची मूठ उघडा, मूठ उघडा, मूठ उघडा, मूठ उघडा आणि आता आपल्याला दिसतंय की कुंकू काय झालेलं आहे? काळं झालेले आहेत. बाबा हुशार असतात. बाबा म्हणतात, "कुंकवाचा झाला बुक्का, बाई सौभाग्याला तुमच्या धोका." आणि असं सौभाग्याचं जर का आपलं धोक्यात आहे म्हटल्यानंतर या महिला लगेचच बाबा जे काही सांगतील त्याला बळी पडतात. मग तिचं आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण होतं. आता आपण परत बघूया. कुंकू बघा, यातलं मी कुंकू परत त्यांच्या हातावरती देते. परत त्यांच्या हातावरती मी पाणी टाकते आणि एक मंत्र म्हणते आणि आपण बघूया त्याच्यामध्ये की या हातावरचं कुंकू काळं झालेलं आहे. आता परत या हातावरचं बघूया. मूठ बंद करायची. मंत्र म्हणणार आहे. बाबा एखादा मंत्र माझ्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं भास करतात आणि तो मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हटल्यानंतर हळू परत त्यांना मूठ उघडायला लावतात आणि हं. मूठ उघडून दाखवल्यानंतर बघितलं तर हे कुंकू आहे ते लालच राहिलं. मग असं का? या हातावरचं कुंकू काळं झालं आणि या हातावरचं कुंकू लालच राहिलं. मग याच्यामध्ये मी काय केलं होतं हे लक्षात घ्या. हे जे कुंकू होतं, ते मी आधी चमचा जो भरून ठेवला होता, तो चमचा यातलं कुंकू जे होतं, या कुंकवामध्ये मी निरमा पावडर मिक्स केली होती, या कुंकवामध्ये. आणि मी काय केलं, हे कुंकू घेतलं, असंच उचललं, यांच्या हातावरती दिलं, पाणी टाकलं, तर हे काय झालं, निरमा आणि पाण्यामुळे काय झाली, त्याची रासायनिक अभिक्रिया झाली आणि ते काळं झालं. पण नंतर हे जे कुंकू आहे, याच्यात काही मी निरमा पावडर मिक्स केलं नाही. हे कुंकू हातावरती दिलं, पाणी टाकलं, पण हे कुंकू काही त्यांचं काळं झालं नाहीये. मग अशा भक्तांना ते काय करतात, की दाखवतात, "बघा, यांच्यावर हे कसं केला प्रयोग? इथं निरमा पावडरचाही कमाल आहे. कुंकू काळ्या होण्यामागे निरमा पावडरनं ते काळं झालेलं आहे आणि इथं त्याच्यामध्ये मिक्स नाही केलं आणि म्हणून अशी लोकांची फसवणूक केली जाते. सांगितलं जातं, की तुमच्यावरची आता करणी आहे, ती करणी काढावी लागेल." बाईला अशा पद्धतीने भीती घातली जाते, की आता माझ्या सौभाग्यावरती काहीतरी वाईट संकट येणार आहे. हं, हं. मग ती बाई म्हणते, की "मग याला काहीतरी उपाय आहे का?" मग उपाय सांगण्यासाठी ती बाई वारंवार परत त्या बाबाच्या दरबारात येत जाते, येत जाते. मग बाबा तिचं आर्थिक, मानसिक शोषण करतच असतो. मग नंतर तिला एखादा नारळ दिला जातो. हं, म्हणतो, की "हे नारळ आहे, मी तुझी सगळी करणी त्याच्यामध्ये बंद केलेली आहे हं. आणि आता तुला याच्या पुढचा त्रास काही होणार नाहीये." होणार नाही. लाखो रुपये तोपर्यंत लुबाडलेले असतात. तांत्रिक, मांत्रिक, भोंदूबाबा, बुवा अनेक लोकं काय करतात, की करणी करणी काढण्याच्या नावाखाली कशी फसवणूक करतात, तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे. एखाद्याची जर का करणी आहे ती काढण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, लोकांच्याकडून लुबाडले जातात. मग काही वेळेला तिथं महिला असतात, पुरुष असतात, त्यांचं शोषण केलं जातं. मग ते कशा पद्धतीने करणी म्हणजे काढण्यासाठी करणी नारळात कशी भरली जाते, हे आपण बघूया. तर इथे एक नारळ आहे. आपल्याला माहीत आहे नारळाला 3 डोळे असतात आणि इथं माझ्याकडे एक स्क्रूड्रायव्हर असा मी घेतलेला आहे. मला आता बघायचं आहे त्या 3 पैकी एक डोळा असा वीक असतो. तो कुठे आहे तो आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. तर हे बघा, की हा डोळा काय आहे? वीक आहे. तर ह्या याच्यातून काय करतात,
याच्यामध्ये केस टाकले जातात, नखं टाकले जातात, हळदी कुंकवाच्या पुड्या टाकल्या जातात, मंगळसूत्राचे मणी टाकले जातात, की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भीती आणि दहशत पसरवण्याचं काम केलं जातं. इथं मी आता काय करणार आहे, रिबीन भरणार आहे बघा. ही एवढी रिबीन आहे. अख्खा ब्लाऊज पीस पण याच्यामध्ये भरला जातो. लोकांची काय समस्या आहे त्याच्याप्रमाणे बाबा-बुवा काय करत असतात याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू भरत असतात. मी या होलमध्ये स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने काय करणार आहे, याच्यामध्ये मी रिबीन टाकणार आहे. याच्यामध्ये तुम्ही स्प्रिंगची बांगडी पण याच्यामध्ये टाकली जाते याच्यात. अशा विविध गोष्टी, लाल रंगाचं पाणी, की जेणेकरून लाल रंगाचं पाणी म्हणजे रक्ताचं ह्याच्यातून निघालं अशी भीती हे केली जाते. तर हे अशा पद्धतीने जे हवं ते याच्यामध्ये टाकलं जातं आणि लोकांच्या मनामध्ये खरं म्हणजे भीती निर्माण केली जाते. नारळातलं काही-काही जण पाणी काढतात, पण आपण याच्यातलं नारळातलं पाणी न काढताच कारण जेव्हा तो प्रयोग दिसतो, तेव्हा त्याच्यामध्ये लोकांना ते खरं-खरं वाटतं. बाबा-बुवा खूप हुशार असतात, त्यांचं शिक्षण झालेलं नसतं. पण शिक्षण नाही, पण अशा ह्या गोष्टीचा वापर करून आपली लुबाडणूक, फसवणूक करत असतात. हे सगळे जे प्रयोग मी दाखवते, तर याचा वापर तुम्ही फसवणुकीसाठी करू नका, तर याचा वापर तुम्ही प्रबोधनासाठी करा. कारण आज समाजामध्ये बंधुगिरीचं ज्या पद्धतीने लोकांची लुबाडणूक, फसवणूक करतात, तर आपल्याला हे प्रयोगाच्या माध्यमातून दाखवायचं आहे. हा नारळ भरला, तर लोकांच्या लक्षात येत नाही याच्यामध्ये काय टाकलंय का? लोकं खूप म्हणजे की अंधश्रद्धाळू असतात. त्यांना लगेच बाबावरती विश्वास आणि हा नारळ मग काय केला जातो, तो एखाद्या ज्या बाईला करणी आहे किंवा ज्या व्यक्तीला करणी झालेली आहे, ती करणी काढण्यासाठी हा नारळ त्यांच्याकडे दिला जातो आणि तो घरी फोडण्यास सांगितला जातो. 2 महिने, 3 महिने झाले हे माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येत आहेत आणि त्यांच्या समस्याचं निवारण कारण त्यांच्यावरती करणी झाली होती. हं. अनेक आपण पूजा केल्यात आणि त्या पूजा केल्यानंतर त्यांना फरक पडायला लागलेला आहे. माझा छान पद्धतीने प्रचार अजून बरेच लोकं ते माझ्याकडे पाठवायला लागलेले आहेत, कारण त्यांना त्याच्यातून गुण आलेला आहे. तर बघा, त्यांची जी करणी आहे, आता मी त्यांची करणी काढणार आहे. तर मी हा नारळ त्यांना देणार आहे. हा नारळ घ्यायचा, हं, हातात घ्या, हं. नमस्कार करा नमस्कार. आणि तुमची करणी काय होणार आहे, ह्या नारळामध्ये मी बंद करणार आहे. हं. ही करणी तुमची ह्या नारळामध्ये मी बंद करणार आहे. तुमच्या सगळ्या समस्या मी या नारळामध्ये बंद करणार आहे आणि हा नारळ तुम्ही घरी गेल्यानंतर अमावास्येला बरोबर रात्री 12 वाजता तो नारळ फोडायचा आहे. मग तो नारळ फोडल्यानंतर आपण बघूया जेव्हा हा नारळ हे घरी फोडतात, तेव्हा त्या नारळातून अशा काही गोष्टी निघतात, की त्याच्यामध्ये काळे दोरे असू शकतात, मंगळसूत्राचे मणी असू शकतात, हळदी-कुंकू असू शकतं, लाल रंगाचं पाणी असू शकतं आणि मग हे जेव्हा अशा गोष्टी निघाल्यानंतर मग मात्र ह्यांना सांगितलं जातं, की आता तुमची करणी निघालं. निघालेली आहे, पण तुम्हाला माझी फी मात्र द्यावी लागणार आहे. हं. अशा पद्धतीने आर्थिक लुबाडणूक, फसवणूक आज समाजामध्ये अशा पद्धतीने प्रयोग केले जातात. हे विज्ञानाचा प्रयोग आहे. तरी पण लोकं अशा या प्रयोगाला भुलतात. मग त्यांना वाटतं, की बाबामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे. तर बाबामध्ये दैवी शक्ती कोणतीही नसती. कोणतीही समस्याचं निवारण बाबा-बुवा करत नाहीत. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की चिकित्सा करा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःमध्ये बाळगायला शिका. विज्ञानाने प्रगत झालेला आपण सृष्टीचा वापर करतो, तर आता दृष्टीचा वापर करायचा. बाबाला प्रश्न विचारायचे, की हे का? असं का होतं? कशासाठी करतात? हे प्रश्न जर का तुम्ही विचारले, तर नक्कीच बाबाचं भांडापड होऊ शकतं. तो नारळ जेव्हा तिच्याकडे दिला जातो, तो नारळ घेऊन तेव्हा ती घरी जाते आणि त्यांनी सांगितलेलं असतं, की अमावास्येला हा नारळ फोडायचा आहे म्हणून आणि तो नारळ जेव्हा घरी जाऊन वाढवते, फोडते, तेव्हा त्याच्यातून विविध वस्तू निघतात. काही वेळेला केस निघतात, नखं निघतात, लाल रंगाचं पाणी निघतं, हळदी-कुंकवाच्या पुड्या निघतात, काळे मंगळसूत्राचे मणी निघतात, रिबिनी निघतात.
अशा काही गोष्टी असतात त्या निघतात. मग त्या बाईला वाटतं की खरंच बाबाकडे काहीतरी दैवी शक्ती आहे. मग हे चमत्कार असतात ती बाकीच्या आजूबाजूच्या महिलांना सांगते हं. आणि मग तिथं मात्र अनेक महिला जायला चालू होतात. म्हणजे आपण म्हणतो ना, "अशी कशी देवाची करणी नारळाच्या आतमध्ये नारळाच्या पाणी." पाणी. पण हे भोंदू बाबा असं काहीतरी करून नारळाच्या आतमध्ये अशा गोष्टी अशा काढतात गोष्टी आणि टाकतात त्यालाच त्याच्यामध्ये. फक्त महिला बळी पडतात. बळी पडतात. नंदिनी मॅडम धन्यवाद. म्हणजे हे कशी बुवाबाजी चालली आहे खराब प्रकरणामुळे आणि कशा महिला फसतात याबद्दल तुम्ही सांगितलं. अर्थात हा पॉडकास्ट बघितल्यानंतर जसं तुम्ही अनीस म्हणून काम करता तसं महाराष्ट्र कट्टा म्हणून आम्हीही याच्यामध्ये कुठेतरी हातभार लावू आणि तुम्ही कट्ट्यावरती आलात त्याबद्दल महाराष्ट्र कट्टा टीमकडनं तुमचं धन्यवाद. आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे महाराष्ट्र कट्ट्याचे खूप खूप आभार मानतो. कारण या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांच्यापर्यंत हा पॉडकास्ट पोहोचला गेला, की समाजातली जी बंधुगिरी चालते, ती हं. कशा पद्धतीने चालते आणि याच्यामागचं कारण काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हं. करण्यासाठी म्हणून जे काम करतात आणि आज मला इथे तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी या होत्या नंदिनी जाधव मॅडम. अ, जो जादूटोणा कायदा आहे तो लागू करण्यामध्ये किंवा नियम बनवण्यामध्ये सरकार आणि प्रशासन कसं उदासीन आहे, महिला कशा प्रमाणात फसल्या जातात त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे आणि या महिलांना कशा पद्धतीने समुपदेशन करून त्यांना याच्यातनं बाहेर काढलं पाहिजे. पुन्हा त्यांना समाजात जगण्याचं स्थान दिलं पाहिजे. हे सगळं नंदिनी मॅडमने सांगितलं आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.